साधारण सामान्य पेशंट असं वाटतं की हार्टमध्ये जर काय झालं, हार्ट अटॅक आला तर हार्ट बंद होईल, पण ब्रेनमध्ये जर हे झालं म्हणजे रक्तपुरवठा थांबला एखाद्या भागाला, तर त्यामुळे फेटल म्हणजे कसा काय मृत्यू होईल? मृत्यू लगेच होत नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. मृत्यू लगेच झाला तरी परवडलं. स्ट्रोकच्या बाबतीत असे की मृत्यू लगेच होत नाही, पेशंटचे हाल होऊन मृत्यू होतो. सो दॅट वी डोंट वॉन्ट. एक गोष्ट मी मगाशी सांगायची विसरलो की स्ट्रोक इज द नंबर 1 कॉज ऑफ डिसेबिलिटी. अधूपणाचं हे नंबर 1 वर्ल्ड वाईड. इट इज अ नंबर 1 कॉज ऑफ डिसेबिलिटी. इव्हन ॲक्सिडेंट्सपेक्षाही बरंच जास्ती. हां, तर मेजर स्ट्रोकमधनं साधारण 30% पेशंट्स, इट इज अ व्हेरी ॲव्हरेज फिगर डिपेंडिंग ऑन विच टाईप ऑफ स्ट्रोक इट इज, पण अंदाजे 30% पेशंट्स दे डू नॉट सर्वाईव्ह. दे डाय विदिन days to weeks. का पण असं म्हणजे कशामुळे? आता एकदमच मोठी रक्तवाहिनी बंद पडली डाव्या मेंदूची, अख्ख्या डाव्या मेंदूला रक्तपुरवठा बंद पडला तर मेंदूला मोठा इन्फाक्ट होतो, मेंदूला सूज येते. आपल्या शरीरात कुठल्याही ऑर्गनला किंवा पार्टला इंजुरी झाली की रिॲक्टिव्ह इन्फ्लेमेशन किंवा सूज येणे असं होतं. तर मेंदूला सूज आल्यामुळे काय होतं की कवटी ही एकदम हार्ड आहे आपली. तर मेंदूला सूज आली की कवटीला सुजायला वाव नाही जास्ती. देर इज ओनली लिमिटेड स्पेस अवेलेबल इन द स्कल कॅव्हिटी. तर मेंदू सुजून इट कॉजेस लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. मेंदू सुजल्यामुळे सुद्धा आणखीन रक्तपुरवठा कमी पडतो, कारण ब्लड वेसल्स कंप्रेस होतात. किंवा लहान मेंदू किंवा ब्रेनस्टेम आम्ही जे म्हणतो की मेंदूचा एकदम क्रिटिकल भाग आहे, त्याच्यावर प्रेशर येऊन जीवाला धोका निर्माण होतो. किंवा थोडं डिलेड जी मॉर्टॅलिटी असते स्ट्रोकमुळे, दॅट इज बिकॉज ऑफ पेशंट बिंग अनकॉन्शियस ऑन व्हेंटिलेटर. इन्फेक्शन्स होतात, बेड सोर्स म्हणा, चेस्ट इन्फेक्शन म्हणा. दॅट मॉर्टॅलिटी इज अबाउट फ्यू वीक्स लेटर. पण इमिजिएट फ्यू डेजमध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी होऊ शकते, पेशंट दगावू शकतो स्ट्रोकमुळे. मग ते आता जेव्हा आपण काही मिनिटांमध्ये म्हणा आपण एन्जिओग्राफी केली, मग पुढे काय ट्रीटमेंट? म्हणजे तुम्हाला जर म्हणजे मी अशी सिच्युएशन इमॅजिन करते की तुम्हाला फोन आला की हा असा असा पेशंट आलेला आहे, त्याचा स्कोर हा आहे, मग तुम्ही लगेच त्यांची एन्जिओग्राफी करता. मग त्याच्या पुढे कशी आपला प्रोटोकॉल असतो? बिलकुल. साधारण स्ट्रोक, ॲक्यूट स्ट्रोकचे जे ट्रीटमेंट आहे ती साधारण 2 प्रकारे केली जाते. पहिलं म्हणजे एक थ्रॉम्बोलायटिक थेरपी म्हणून आहे, जे शिरेतनं इंजेक्शन देऊन क्लॉट डिझॉल्व करण्याची ती थेरपी आहे. तर ती पहिल्या साधारण 4.5 तासात दिली तर त्याचा फायदा होतो. आता 4.5 तास म्हणजे लोकांना काय वाटतं की ठीक आहे आपल्याकडे वेळ आहे अजून 2 तास, की लक्षात आलं आहे पण माझा भाऊ येईल ऑफिसहून 8 वाजता, 2 तासांनी जाऊ आपण आणि 1 तास लागेल हॉस्पिटलला जायला, ठीक आहे आपण तरी 4 तासाच्या आत पोचतो आहे की. तसं नाही आहे ते. 4.5 तासामध्ये सुद्धा अर्लियर द बेटर. म्हणजे 4 तासापेक्षा 3 तास बरे, 3पेक्षा 2 तास बरे, 2पेक्षा 1 तास बरे. म्हणजे ती जी गुठळी आहे ती डिझॉल्व करण्यासाठी. कारण ती जेवढी गुठळी ती एज होत जाईल, म्हणजे काही तासांची होत जाईल, ती घट्ट होत जाते, हार्ड होते आणि मग ते इंजेक्शनचं इफेक्ट येत नाही एवढं. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये देतात तेच इंजेक्शन देतात का? साधारण तेच इंजेक्शन आहे हार्ट अटॅकमध्ये. कसं दिलं जातं? ते शिरेतनं IV इंट्राव्हेनस दिलं जातं. तर ते पहिल्या साधारण काही 4.5 तासात ते दिलं जातं. आता एक कॅटेगरी स्ट्रोकची अशी असते, त्याला लार्ज वेसल ऑक्लुजन असं म्हणतात. म्हणजे मेंदूतली एकदम मोठी रक्तवाहिनी, एकदम मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर त्या इंजेक्शनचा फारसा फायदा होत नाही, कारण तो क्लॉट मोठा असतो एकदम. आता IV इंजेक्शन हे त्याचं लिमिटेशन आहेत, म्हणजे एक ठराविक साईजच्या पुढे तो क्लॉट डिझॉल्व करू शकत नाही ते इंजेक्शन. सो इन दॅट केस मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी नावाची एक ट्रीटमेंट ही गेले 10 ते 15 वर्ष ही आहे बऱ्यापैकी वेल एस्टॅब्लिश्ड. ती दिली जाते. हां, प्रेक्षकांना सांगा की हो, थ्रॉम्बेक्टमी म्हणजे काय, मेकॅनिकल म्हणजे काय, आणि हार्टमधल्यासारखं ते कसं सेम आहे? बरोबर. आता हार्टमध्ये इंजेक्शन म्हणलं तर इट इज ऑलमोस्ट द सेम. इंट्राव्हेनसली ते दिलं जातं. आता हार्टमध्ये आपण ऐकलं असेल की पेशंट आला, त्याला हार्ट अटॅक प्रूव्ह झाला ECGवर, कधी कधी कॅथलॅबला घेऊन डायरेक्टली अँजिओप्लास्टी करतात. तर साधारण असंच समजता येईल आपल्याला. तर थ्रॉम्बेक्टॉमीसाठी थोडा जास्त वेळ मिळतो आपल्याला, 6 ते 12 तास, डिपेंडिंग ऑन द व्हेरियस फॅक्टर्स. म्हणजे जे आम्ही स्कॅनच्या फाइंडिंग्सवरनं आम्ही आणि पेशंटच्या कंडिशनवरून डिसाईड करतो की वेदर दिस पेशंट इज सुटेबल फॉर थ्रॉम्बेक्टॉमी ऑर नॉट. तर थ्रॉम्बेक्टॉमी या शब्दाचा अर्थ आहे, थ्रॉम्बस म्हणजे क्लॉट, रक्ताची गुठळी. थ्रॉम्बेक्टॉमी म्हणजे गाठ काढणे. तर रक्ताची गुठळी आपण जेव्हा बाहेर काढतो,
रक्तवाहिनी ओपन करायला. आता समजा मी पेशंट आहे स्ट्रोकचं, माझ्या डाव्या मेंदूची जी मेन रक्तवाहिनी आहे मिडिल सेरेब्रल आर्टरी, तिच्यामध्ये क्लॉट डेव्हलप होऊन, रक्ताची गुठळी डेव्हलप होऊन ती बंद पडली आणि मेंदूच्या साधारण 2/3 भागाला, डाव्या मेंदूच्या 2/3 भागाला रक्तपुरवठा बंद पडला आहे. तर आता ही रक्तवाहिनी ओपन नाही झाली काही वेळात तर मॉर्टॅलिटी इज अराउंड 20% ह्या टाईपच्या स्ट्रोकमध्ये आणि चान्सेस ऑफ डिसॅबिलिटी आर 80%. म्हणजे कायम अधूर राहण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते. तर अशा केसमध्ये थ्रॉम्बेक्टॉमीमध्ये आम्ही काय करतो, वी टेक द पेशंट टू द कॅथलॅब. कॅथलॅब म्हणजे जिकडे हार्टची, ब्रेनची अँजिओप्लास्टी वगैरे होते ही डिपार्टमेंट. तर तिकडे आम्ही जांघेतलं रक्तवाहिनीमधनं आत जाऊन पहिलं DSA म्हणजे अँजिओग्राफी करतो आम्ही. तशी हार्टची अँजिओग्राफी होते तसं ब्रेनच्या अँजिओग्राफीला DSA असं म्हणतात. ते काही मिनिटात ते आम्ही MRI अँजिओ किंवा CT अँजिओचे फाइंडिंग्स ते कन्फर्म केले जातात. आणि जर का रक्तवाहिनी बंद आहे कन्फर्म झालं तर एक स्पेशल प्रकारचा स्टेंट असतो, तो रिट्रिवेबल स्टेंट असतो. स्टेंट म्हणजे काय सांगा? स्टेंट म्हणजे एक जाळीसारखं म्हणजे स्प्रिंगसारखं असतं, जाळी म्हणा. तर तो स्टेंट तिथं क्लॉटच्या थ्रू जाऊन ते क्लॉटमध्ये तो स्टेंट ओपन केला जातो. गुठळीच्या पलीकडे जाऊन? गुठळीच्या पलीकडे जाऊन गुठळीमध्ये तो, गुठळी आणि गुठळीच्या पलीकडे असा तो लॉंग स्टेंट असतो जरा, तो ओपन केला जातो. तो ओपन केल्यावर 2-4 मिनटं आम्ही थांबतो. त्या काही मिनटात क्लॉट इज एंगेज्ड इन टू द स्टेंट. स्टेंटचे जे स्ट्रट्स असतात मेटल, त्याच्यामध्ये क्लॉट अडकतो किंवा चिकटतो असं. हा फ्रेश क्लॉट आहे ना? हा फ्रेश क्लॉट आहे. तर थोडा वेळ थांबून मग आम्ही काय करतो, क्लॉट आणि स्टेंट असं एकत्र ते बाहेर काढलं जातं बॉडीच्या. मग ते कधी कधी ते गुठळीचं काही जे असतात थोडेसे रक्ताचे हे त्याचे पुढे सरकत नाहीत? सरकू शकतात. त्याला एम्बोलायझेशन असं म्हणतात किंवा एम्बोलायझेशन इन न्यू टेरिटरी असं म्हणतात त्याला. पण ठीक आहे, पण जरी 10% भाग निसटला आणि तो पुढे गेला, पण मेन रक्तवाहिनी जरी ओपन झाली आणि पलीकडच्या 2-4 छोट्या रक्तवाहिन्या जर बंद झाल्या तरी पेशंटला बरा फायदा होतो त्यांनी. अगदी 100% ओपन व्हायलाच पाहिजे असं नाही. 80-90% जरी ओपन झालं सर्क्युलेशन तरी पेशंटला ड्रॅमॅटिक फायदा होतो. तर अशा प्रकारे तो क्लॉट बाहेर काढण्यात येतो. इथे सुद्धा वेळ फार महत्त्वाची आहे. 6 hours जरी म्हणलं तरी वी कॅनॉट वेट फॉर 6 hours. 5 hours इज बेटर दॅन 6, 4 इज बेटर दॅन. म्हणजे कधी कधी काय होतं, पेशंटला हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या काही कारणासाठी ॲडमिट आहे पेशंट आणि अशा पेशंटला पॅरालिसिसचा अटॅक येतो हॉस्पिटलमध्येच. सर दीज आर द आयडियल पेशंट्स आणि त्यांना आम्ही पाहिले की पेशंट लिटरली अर्ध्या 1 तासात जर का झालं डायग्नोसिस आणि पेशंटची बोलणं, फॅमिलीने कन्सेंट द्यायला लागते वगैरे वगैरे. समजा अर्धा पाऊण तास लागला आहे सगळ्या गोष्टीला, तासाभरात क्लॉट बाहेर निघाला तर काही पेशंट्स आम्ही बघतो ऑन टेबल ते रिकवर होतात, म्हणजे काही मिनटात ते रिकवर होतात. ऑफकोर्स प्रत्येक पेशंट नाही रिकवर होऊ शकत, पण थ्रॉम्बेक्टॉमी नाही केली तर मी सांगितलं मॉर्टॅलिटी बऱ्यापैकी जास्त आहे, डिसॅबिलिटी तर त्याहून बरंच जास्त आहे. कम्पेअर्ड टू दॅट रक्तवाहिनी ओपन केली तर मॉर्टॅलिटी ॲज वेल एज अधूपणा, डिसॅबिलिटी बऱ्याच प्रमाणात खाली येते. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.